श्री शिवाय नमस्तुभ्यम. हर हर महादेव. देव उठणे एकादशी व्रत कधी ठेवायचा? देव उठणे एकादशीला तुळशी विवाह कधी करायचा? 1 नोव्हेंबर की 2 नोव्हेंबर? हिंदू पंचांगानुसार नेमकी योग्य तिथी कोणती आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण पूजा मांडून दाखवलेली आहे. देव उठणे एकादशी, ज्याला देवस्थान एकादशी असेही म्हटले जाते, ही हिंदू धर्मातील एक अतिशय पवित्र आणि महत्त्वाची स्थिती आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा सृष्टीचा कार्यकार सांभाळतात. याच दिवसापासून पुन्हा शुभ मांगलिक कार्य, विवाह आणि घराघरांत शहनाईचा गजर सुरू होतो. शास्त्रामध्ये देव उठणे एकादशीच्या दिवशी तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. असे म्हटले जाते की या दिवशी जो तुळशी विवाह करतो त्याला कन्यादानासारखे पुण्यफळ प्राप्त होते आणि या दिवशी व्रत ठेवणाऱ्याचे भाग्योदय होतो. तसेच त्यांच्या कर्मानुसार इच्छित फळांची प्राप्ती होते. पण या वर्षी देव उठणे एकादशीच्या तिथीबद्दल थोडा गोंधळ निर्माण झाला आहे. तर चला स्पष्ट पाहूया. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजेच देव उठणे एकादशी यावर्षी 1 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. तिथीची सुरुवात 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:11 होईल आणि समाप्ती 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 होईल. तिथीनुसार पाहिले तर देव उठणे एकादशी 1 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी करायची आहे, कारण या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूजा व तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त असतो. तुळशी विवाह हा संध्याकाळच्या वेळी करणे अधिक शुभ मानले जाते. म्हणूनच 1 नोव्हेंबर 2025 रोजीच व्रत ठेवायचे, पूजन अर्चन करायचे आणि संध्याकाळच्या मुहूर्तात तुळशी विवाह करायचा आहे. चला तर मग आपण तुळशी विवाहाचा मुहूर्त पाहून घेऊया. ब्रह्ममुहूर्ताची सुरुवात पहाटे 4:50 तर 5:41 पर्यंत आहे. विजय मुहूर्त दुपारी 1:55 तर 2:39 पर्यंत आहे. गोधन मुहूर्त संध्याकाळी 5:36 6:02 पर्यंत आहे. या मुहूर्तात तुळशी विवाह करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाण्याने फरशी पुसून घेऊया. तुमच्याकडे जर मातीची जमीन असेल तर तुम्ही गोबरने लिपू शकता, पण माझ्याकडे मातीची नाही आहे म्हणून मी पाण्यानेच पुसून घेतली आहे. तर आपण आता रांगोळ काढत असतो, पण आपण रांगोळ नाही काढू. हे पीठ गव्हाचं आणि हळद आहे. गुरुजी आपल्या शिवमहापुराणमध्ये सांगत असते की रांगोळीपेक्षा हळद आणि पिठाची रांगोळी काढलेली शुभ असते. म्हणून मी इथं हळद आणि पिठाची रांगोळी काढत आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. रांगोळी काढून झालेली आहे. हळद आणि पिठाची काढलेली आहे मी ना रांगोळी. आता इथे कुंकू, हळद आणि एक अक्षतचा दाणा ठेवायचा आहे. आणि पाट टाकायचा आहे. तुमच्याकडे चौरंग पाट असेल तर तुम्ही टाकू शकता.
आणि छान असं सुंदर लाल वस्त्र टाकायचं आहे. लाल वस्त्र टाकून झालेलं आहे. तुमच्याकडे विष्णूचा फोटो असेल तर तुम्ही फोटो ठेवू शकता. माझ्याकडे शालिग्राम आहे, त्याच्यामुळे मी शालिग्रामला ठेवत आहे. आता आपण तुळशीची आणि शालिग्रामची कहाणी ऐकूया. पूर्वी तुळशी ही रुंदा नावाची पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतीचे नाव होते जालंधर. तो असुर होता. वृंदा पतिव्रता असल्यामुळे जालंधराला कोणतेही देवता मारू किंवा हरवू शकत नव्हते. त्यामुळे भगवान विष्णूंनी जालंधराचा नाश करण्यासाठी वृंदेची परीक्षा घेतली. तिच्या पतीचे रूप घेऊन तिची पतिव्रतेची शक्ती भंग केली. जेव्हा वृंदेला माहीत पडले तेव्हा वृंदेला खूप दुःख झाले आणि तिने भगवान विष्णूला श्राप दिला. तू माझ्या पतिव्रतेचा धर्म भंग केलास म्हणून तू दगड बनशील. त्या शापामुळे विष्णू शालिग्राम रूपात प्रकट झाले. वृंदा तिच्या देहाचा त्याग करून तुळशीच्या रोपट्यात रूपांतरित झाली. त्यावेळी भगवान विष्णूंनी तिला वचन दिले, हे वृंदे, तुझ्या या पवित्र रूपाचा मी सन्मान करीन. प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीला देव उठणी एकादशीला माझा विवाह तुझ्याशी म्हणजेच शालिग्रामचा तुळशीसोबत केला जाईल. तेव्हापासून हा तुळशी शालिग्राम विवाह साजरा केला जातो. या विवाहाने भगवान विष्णूचे जागरण होते आणि याच दिवसापासून सर्व शुभ कार्याचा प्रारंभ होतो. आता आपण तुळशी आणि शालिग्रामच्या विवाहाची कहाणी ऐकून घेतली आहे. सर्वप्रथम आता आपण दिवा लावून घेऊया. मीने इथे दिवा लावलेला आहे आणि हे चावल आहे, तांदूळ, हे तांदूळ आहे आणि दिवा लावून घेतलेला आहे. आता सर्वप्रथम दिव्याचे पूजन करून घेऊया. दिव्याला हळद कुंकू लावूया. दिव्याला हळद कुंकू लावून घेऊया. दिव्याला फूल पण अर्पण करून घ्या, कारण मला आठवण नाही राहिली म्हणून मी काही आणले नाही. तुम्ही दिव्याला फूल पण अर्पण करून घ्या. कोणत्याही पूजेची सुरुवात करण्याच्या अगोदर आपण गणपती बाप्पाला विराजमान करत असतो. तर सर्वप्रथम आता आपण गणपती बाप्पाला विराजमान करून घेऊया. गणपती बाप्पाला विराजमान करून घेऊया. गणपती बाप्पाला विराजमान करून घेतलेला आहे. तिथेच आपण गौरीला विराजमान करून घेऊया. गौरीला पण विराजमान करून घेतलेले आहे. तिथेच आपण एक देवतेच्या नावाने ठेवूया. तिथेच आपण एक कुळदेवतेच्या नावाने ठेवूया. कुळदेवतेच्या नावाने ठेवलेली आहे. सुपारी स्वच्छ धुवून घ्यावी. मीने पण सुपारी हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे. सुपारी हे स्वच्छ पुसून घ्यावे. आता आपण त्याला थोडं पाण्याने छिडका करूया. पाण्याने छिडका करून घेतलेला आहे. गणपतीला, गौरीला आणि कुळदेवतेला.
आता आपण वस्त्र घालूया. आपला जो कलावा राहते मोली धागा कशाला जात आहे तो? हो इकडं. ते धाग्याचे आपण वस्त्र बनवूया. ओम गणेशाय नमः. गणपती बाप्पाला वस्त्र घातलेले आहे. लक्ष्मी मातेला वस्त्र घातलेलं आहे, म्हणजे गौरीला वस्त्र घातलेलं आहे. आणि तुमचे जे कुळदेवी आहे त्याचं नाव घ्या. ओम अंगणमाताय नमः. माझी जे कुळदेवी आहे मी माझ्या कुळदेवीचं नाव घेतलं. हळद कुंकू वाहून घेऊया. ओम गणेशाय नमः. लक्ष्मी माताला म्हणजे गौरीला घेतलेला आहे आपण हळद कुंकू वाहून. आता आपण कुळदेवतेला हळद कुंकू वाहून घेऊया. तिचं नामस्मरण करूया. तुमची जे कुळदेवी कुळदेवता असेल तिचं नाव करून नामस्मरण करून घ्या. माझ्याकडे फुलं आहे नाही म्हणून मी वाहत नाही. तुमच्याकडे फुलं असेल तर तुम्ही वाहून घ्या. आता इथे पूजन गणपती गौरी आणि आपल्या कुळदेवीची पूजन झालेली आहे. आता आपण कलशाची स्थापना करणार आहे. आता आपण कलशाची स्थापना करणार आहे. तर सर्वप्रथम तांदूळ टाकून घेऊया. तांदूळ टाकून घेऊया आणि अष्टदल कमल बनवून घेऊया. आज अष्टदल कमल बनलेला आहे. अष्टदल कमल बनलेला आहे. आता आपण कळशाची स्थापना करूया. कळशाला लाल कुंकवाने स्वस्तिक काढून घेऊया. स्वस्तिक काढून घेऊया. स्वस्तिक काढलेली आहे मी. नारळावर पण स्वस्तिक काढून घेऊया. नारळाला पण स्वस्तिक काढून घेऊया. स्वस्तिक काढलेली आहे. नारळाला पण स्वस्तिक काढून घेऊया. नारळावर स्वस्तिक काढून घेतलेली आहे. ही आंब्याची डाळ आहे, तर ही आपल्याला कलशावर ठेवायची आहे. कलशामध्ये सुपारी, हळद, 1 रुपयाचे नाणे आणि फूल हे टाकून घ्यायचे आहे आणि कुंकू आणि हळद टाकायचे आहे. कळशाला धागा बांधायचा आहे. असा धागा बांधून घेऊया. बिना धाग्याचा कळश ठेवत नसते. नंतर आंब्याचे डाळ टाकून घेऊया आणि त्याच्यावर नारळ ठेवून घेऊया.
इथे खारीक, बदाम आणि हळकुंड ठेवूया आणि फुलं अर्पण करून घेऊया. माझ्याकडे फुलं आहे नाही म्हणून मी फुलं अर्पित करत नाही, तुम्ही फुलं अर्पण करून घ्या. ठीक आहे, आपली कलशाची पूजा झाली आहे. आता सर्व पूजा मांडून झालेली आहे. पूजा मांडल्यावरती आपल्याला आता तुळशीची आणि शालिग्रामची पूजा करायची आहे. शालिग्रामला हळद, ओली हळद वाहून घेऊया. ओली हळद करायची आणि ती लावायची. जसं आपण लग्न करत असतो ना, त्याच लग्नाप्रमाणे आपल्याला तुळशीचं लग्न करायचं आहे, म्हणजे विवाह करायचा आहे. तर जसं आपली हळद होते तशीच हळद लावायची आहे. अशी हळद लावायची आहे. ओली करून हळद लावायची आहे. लग्नाच्या पहिले जशी आपण हळद लावतो ना, तशीच आपल्याला ओली करून हळद लावायची आहे. शालिग्रामला हळद लावून झालेली आहे. तीच हळद आपण तुळशीला लावून घेऊया. माझ्या व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे, पण मी तुळशीला तीच हळद लावून घेत आहे. तुळशीला हळद लावून घेतलेली आहे. तुळशीला आणि शालिग्रामचे पूजन करून घेऊया. शालिग्रामला हळद कुंकू वाहून घेऊया. अक्षत, फूल, वस्त्र असं सगळं वाहून घ्यायचं आहे. तुळशीला पण हळद कुंकू, फूल, अक्षत वाहून घ्यायचं आहे. ते सर्व पूजन झाल्यानंतर तुम्ही आहे ना तुळशी विवाहाला शेजारच्याला बोलवून, जर मंगलाष्टम येत असेल तर मंगलाष्टम म्हणा, आणि नाही येत असेल तर मोबाईलवर लावू शकता. संपूर्ण विवाह झाल्यानंतर तुळशीला जे शृंगारचं सामान आहे, जसं मंगळसूत्र, हे बघा माझ्याकडे मंगळसूत्र आहे. तर हे मंगळसूत्र पूर्ण विवाह झाल्यानंतर हे मंगळसूत्र तुम्ही असं तुळशीला घालू शकता. असं तुळशीला घालू शकता संपूर्ण विवाह झाल्यानंतर. आणि माझ्याकडे कानातले पण आहे. हे कानातले पण तिला तुळशीला घालू शकता आणि बांगड्या पण तिला तुळशीला घालू शकता. संपूर्ण विवाह झाल्यानंतर पूर्ण शृंगार तिचा करायचा आहे. जसं कुंकवाची डबी आहे, हळद कुंकू आहे, कंगवा, जे वटीचं सामान येते ते पूर्ण तिला अर्पित करून घ्यायचं आहे. मेहंदी येत असते, ती मेहंदी पण तिला लावायची आहे. टिकली येत असते, संपूर्ण वटीचं सामान तिला अर्पण करायचं आहे. आता मी तिचा शृंगार करणार नाही, पण मी इथं संपूर्ण वटीचं सामान ठेवत आहे. संपूर्ण पूजन झाल्यावर, विवाह झाल्यावर आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्यावर नैवेद्य ठेवायचा आहे.
नैवेद्यामध्ये तुम्ही काही पण ठेवू शकता, साखर, मिठाई, पेढा आणि गूळ पण ठेवू शकता. माझ्याकडे मिठाई आहे तर मी ठेवत आहे. पाणी अर्पण करायचं आहे तिकडून. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. आणि तिला फळं पण ठेवायचे आहे. माझ्याजवळ हे केळं आहे 5 फळं, तर मी इथे ठेवत आहे. तुम्ही हे इथं ठेवत आहे. मी हे इथं ठेवत आहे 5 फळं. तुमचं जेवढा सामर्थ्य असेल तुम्ही तेवढं ठेवू शकता. मी 5 ठेवले आहे. पण 1 पण ठेवू शकता, 2 पण ठेवू शकता. जेवढं तुमच्या जवळ असेल तेवढं तुम्ही ठेवू शकता. आणि संपूर्ण पूजन झाल्यावर तुम्हाला असं म्हणायचं आहे, बेर भाज्यांचा आवळा उठो देव सावळा. काय म्हणायचं आहे? बेर भाज्यांचा आवळा उठो देव सावळा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करा. धन्यवाद.